नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण एका बोटनेक नवीन गळ्याला आकार देणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, हा असं बोटनेक आहे आणि याचा आकार कसा द्यायचा दाखवते। तर चला आता सुरुवात करू। तर तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजची उंची आहे 14 अधिक 1 15 इंच आणि याची घडी घेतली मी 12 इंच। तर आता पहिल्यांदा आपण इथं काय करू, बोटनेकसाठी पहा इथं मी 4.5 इंच घेणार आहे। डीप घ्यायचा आहे मला थोडा 4.5 इंच आणि इथं मी बोटनेकची उंची कमी ठेवणार आहे 3.5 इंच। तर 4.5 इंच घेतलं आणि पुढे 2.5 इंच ठेवले आपण, पाहू शकता म्हणजे 1.25 आणि हा गळा लांबी घेतली मी 3.5 इंच। तर गळा रुंदी घेतली 4.5, ह्या असे घेतले आपण 3.5 आणि इथं खाली 3.5 ठेवून जेवढा आकार आलाय तेवढा घेऊन इथं परत एक चौकोन करून आपण असा आकार दिला। आणि इथं मी बघा बोटनेकसाठी 1.25 शोल्डर घेतलाय आणि मुंडा उंची पाहू शकता तुम्ही, हे पहा 7 इंच जवळ दाखवा तिथे घेतली, पाहू शकता तुम्ही। आणि आता तर पाहू शकता याचा आकार दिलाय मी, हे पहा। आणि या ठिकाणी एक नॉट येणार आहे आणि या ठिकाणी एक नॉट येणार आहे, घेऊन घ्यायचा आहे बोटनेक सारखा, हे पहा। आणि इथं खाली मी फक्त 3.5 इंच पट्टी ठेवणार आहे, पाहू शकता। आणि इथं पण आपण असंच घ्यायचं 4.5 इंच, पहा 4.5 आणि ही रेष मारून घ्यायची। तर हा बॉक्स मोजायचा आता आपला, हा 7.25 इंच आहे, पाहू शकता। त्याचा फोल्ड केला मी आणि इथं आपल्याला ना असा शेप द्यायचा आहे मैत्रिणींना, हे पहा इथून असं घ्यायचं इथपर्यंत आणि इथून आपल्याला एक छोटा बॉक्स घ्यायचा आहे परत असा गोल राऊंड शेपमध्ये आणि इथून हे असं घ्यायचं आपल्याला, असा एक आकार घ्यायचा परत, हे पहा। तर शिवून झाल्या खूप छान दिसतो हा गळा, नक्की ट्राय करून पहा। मी शिवताना पण याचा व्हिडिओ टाकणार आहे। तर तुम्हाला कसा वाटला माझा आकार, थँक्यू।